लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली। सरकारच्या माध्यमातून मोठा निधी जाहीर होताच लाडक्या बहिणीला दिलासा मिळाला। पहिला टप्पा हा सरकारने आता सुरू केल्याचं देखील बघायला मिळत आहे। तुमच्या बँक खात्यात पैसे आले का? आले नसतील तर थोडं थांबा, पुढच्या काही तासात अजून पैसे वाटप सुरूच राहणार आहे। पहिला टप्पा जसा जमा होईल तसा लगेच दुसरा टप्पा नोव्हेंबरचा देखील जमा होऊन टोटल तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचं आता तुम्हाला दिसणार आहे। आता हे 3000 रुपये लाडक्या बहिणीसाठी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता सध्या स्थितीला ऑक्टोबरची पैसे वाटप सुरू झालेले आहेत। जशी पूर्ण वाटप होतील तसेच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या बँक खात्यात दिसतील। त्यामुळे शक्यतो तुम्हाला काळजी व कसली चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। सरकारने डायरेक्ट पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या असून टोटल रक्कम आम्ही जमा करीत आहोत असं स्पष्टपणे सांगितलं आहे। टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार असून तुम्हाला 100% आता दिलासा मिळणार आहे। शक्यतो काळजी कसली चिंता आता करणं सोडून द्या, कारण की सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा व मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो। तर इकडे बघा, आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहेत, त्यानंतर आता नोव्हेंबरचा पण 1500 रुपयांचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे ते पण सांगतो। कारण आता ऑक्टोबरचा हप्ता वाटप सुरू आहे व नोव्हेंबरचा हप्ता काय सगळ्या जिल्ह्यात मिळणार नाही। सर्वात आधी फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे। मग ते नेमके कोणते 12 जिल्हे आहेत त्यांची पण नावे सांगतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर मग तुम्हाला 1500 नाही तर ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे दोन्ही मिळून 3000 रुपये मिळणार आहेत। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्व पैसे जमवत आहेत त्यांची यादी सर्व काय माहिती आपण बघूयात। तर बघा, अखेर सरकारचा निर्णय झाला। तर इकडे लक्ष द्या, आता तुम्हाला पण ऑक्टोबरचा हप्ता लगेच वाटप होता। नोव्हेंबरचे पण 1500 पाहिजे असतील तर त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही पूर्ण केले तर आता नोव्हेंबरचे पण पैसे लगेच तुमच्या बँक खात्यात येतील। टोटल तुम्हाला 3000 रुपये सरकारकडून मिळून जातील। त्यामुळे जास्त काही चिंता कसलीच काळजी करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही, कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। एक सर्वात मोठी दिलासा देणारी खुश खबर देखील आपण सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हणू शकतो। तर आता या ठिकाणी बघा, ऑक्टोबरचे पैसे सरकारने आता सोडलेले आहेत व नोव्हेंबरचे देखील 12 जिल्ह्यात सोडण्यात येणार असून या 12 जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील व उर्वरित जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। आता प्रत्येक लाडक्या बहिणीला वाटत असेल आपल्याला पण ऑक्टोबरचा हप्ता तर भेटावा, मात्र नोव्हेंबरचे पण पैसे भेटायला पाहिजे। तर त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या बँक खात्यात ऑक्टोबर सोबत लगेच नोव्हेंबरचे पण पैसे येतील व टोटल 3000 रुपये तुम्हाला सरकार देऊन टाकेल। आता हे मिळवण्यासाठी काय करायचं, सरकारने कोणती माहिती दिलेली आहे, सर्व काय आता आपण पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी काय करूयात, नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आता वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये मिळणार आहेत। काळजी करू नका, कारण आज तर पैसे वाटप सुरू झाले असून आज बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे जमवतील, त्यानंतर लगेच ऑक्टोबर नोव्हेंबर टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळणारच आहे। तर चला आता जिल्ह्यांच्या याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा, आता सरकारने पैसे वाटपाचा निर्णय घेतला। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता ऑक्टोबरचे पैसे आम्ही देत आहोत असं सांगितलं, पण नोव्हेंबरचे देखील पैसे सरकार सुरू करत असून 12 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे पण 1500 सुरू होणार आहेत। म्हणजेच की ऑक्टोबर व नोव्हेंबरचे टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत। आता हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये नक्की मिळतील, मात्र आता बऱ्याच जणांच्या बँक खात्यावर फक्त 1500 रुपयांचाच हप्ता जमा झाला असेल, कारण की तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे पूर्ण केली नाहीत। जर तुमच्या बँक खात्यात अजून 1500 नोव्हेंबरचा हप्ता पण लगेच तुम्हाला पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे आता अर्जंट तात्काळ करून घ्या, म्हणजे तुम्हाला 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झालेले दिसतील। नेमकी ती कोणती कामे करायची आहेत त्याची माहिती पुढे बघणार आहोत, त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे वाटप सुरू होत आहेत ते सांगतो, कारण आता फक्त 12 जिल्ह्यामध्येच हे 3000 रुपये मिळणार आहेत। इतर जिल्ह्यामध्ये खूप उशिरा मिळणार आहेत। मग या 12 जिल्ह्यांच्या तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला ऑक्टोबरचे तर आले असतील, पण लगेच नोव्हेंबरचे पण 1500 टोटल असे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती दिसणार आहेत। तर चला यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता डायरेक्ट पहिला टप्पा सरकार सुरू करत आहे, तो म्हणजे 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांचा हा टप्पा आता जमवणार आहे। तर चला त्यांची यादी व नावे आपण बघूयात।
तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार तालुके पण आलेले आहेत, कारण की सरकारने 12 जिल्हे व 53 तालुके आता निवडलेले आहेत. सरकारकडून सरसकट पैसे वाटपासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून मुख्यमंत्र्यांनी 2 हप्ते वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. मात्र हे 2 हप्ते सर्व बहिणींना न देता ज्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे केली असतील अशाच लाडक्या बहिणीला सरकार देणार आहे. मात्र या ठिकाणी बघा 12 जिल्ह्यात व 53 तालुक्यात पैसे वाटपाची तयारी झालेली आहे. तर चला यादीमध्ये बघा पहिला जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात जर तुम्ही राहणार असाल तर यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 ऑक्टोबरचे आता सुरू झालेले आहेत. सर्वांच्या बँक खात्यात पुढच्या 2 तासात जमा होतील. लगेच तुम्ही सरकारने सांगितलेलं हे 2 कामे करा म्हणजे लगेच नोव्हेंबरचे पण 1500 येतील व टोटल तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत. व 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे आता हे जमवणार असल्याने सर्व बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा सरकारने अखेर खूप दिवसानंतर का होईना पण असा निर्णय घेतलेला आहे. आता ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे टोटल पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमवणार असल्याने प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळालेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरचा तर भेटलाच पण आता नोव्हेंबरचा पण हप्ता भेटणार असून टोटली 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे जमवणार आहे. त्यामुळे शक्यतो तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय देखील राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी देखील बातमी आपण लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सर्वात मोठा निर्णय राज्यातील लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे. पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा व नेमके कोणते 53 तालुके आहेत की त्याही ठिकाणी 2 हप्त्याचे 3000 रुपये जमवणार आहेत त्यांची पण यादी तुम्हाला आता दाखवतो. तर या ठिकाणी बघा आता पैसे जिल्ह्यातच नाही तर अजून काही तालुक्यात वाटप होणार आहे. त्या तालुक्यात देखील पैसे जमवतील त्यांची यादी आलेली आहे. जर तुम्ही आता वणी तालुक्यात राहणारे असाल तर या वणी तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीला पैसे वाटप सुरू आहे. त्यानंतर जरी जामणी तालुक्यात देखील लाडक्या बहिणीला 3000 रुपये आता मिळणार आहेत. या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे पैसे जमा होतील. मात्र हे पैसे सर्व बहिणीला मिळणार नाहीत. काहींना फक्त ऑक्टोबरचाच हप्ता मिळेल, नोव्हेंबरचा मिळणार नाही. जर दोन्ही हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेलं काम करायचं आहे. त्यानंतरचा तालुका कळंब तालुका. तर या ठिकाणी बघा कळंब तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमवणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही. एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यानंतरचा तालुका आपल्याला पांढरकवाडा तालुका बघायला मिळत आहे. पांढरकवाडा तालुक्यातील जर राहणारे असाल तर या ठिकाणी ऑक्टोबरचे तर आता 1500 जमा झाले असतील, नसतील तर आज पूर्ण दिवसभर वाटप सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी जमवतील आता चिंता करू नका. याही तालुक्यामध्ये टोटल पैसे सरकार देणार आहे. त्यानंतरचा मारेगाव तालुका. या मारेगाव तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 येणार आहेत. आता ऑक्टोबरचे सुरू आहेत, त्यानंतर नोव्हेंबरचे पण लगेच सुरू होणार असून टोटली 2 हप्त्याचे 3000 रुपये या मारेगाव तालुक्यातील देखील महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. त्यानंतरचा तालुका राळेगाव तालुका. बघा आता राळेगाव तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार असून 1500 नोव्हेंबरचे सोडलेले आहेत. तसेच आता इकडे बघा ऑक्टोबरचे सोडलेले आहेत. आता नोव्हेंबरचे सोडण्यात येणार असून टोटल 3000 रुपये 2 हप्त्याचे मिळणार आहेत. त्यामुळे चिंता काळजी करणं आता सर्व सोडून द्यायचं असून या तालुक्यात देखील हे पैसे 2 हप्त्याचे जमवणार आहेत. इकडे बघा 2 हप्त्याचे पैसे सर्व जिल्ह्यात सर्व तालुक्यात मिळणार नाहीत. नेमके कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात मिळणार आहेत त्यांचीच यादी दाखवत आहे. त्यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला. तर चला आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे भेटतील त्यांची पण यादी दाखवतो. व यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर मग तुम्हाला पैसे 2 हप्त्याचे तर भेटायचे नाहीत. पण तुम्ही जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तर मग तुम्हाला नक्की मिळतील. आता ऑक्टोबरचे जमा झाले असतील तर लगेच नोव्हेंबरचे पण तुम्हाला हे पैसे मिळू शकतात. त्यासाठी फक्त सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत. ती कोणती कामे करायची आहेत त्याबाबतची देखील माहिती आता आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला लक्ष देऊन 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत व कोणती 2 कामे करावी लागतील सर्व काही आपण जाणून घेऊयात. तर या ठिकाणी बघा आता पुढील याद्या आलेल्या असून डायरेक्ट पैसे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी आता पहिला टप्पा तर जाहीर झालेला आहे. तर पुढील टप्प्याची देखील या ठिकाणी सर्व माहिती आलेली असून डायरेक्ट रक्कम टोटली आता खात्यामध्ये देण्यात येणार आहे. तर इकडे बघा 1500 ऑक्टोबरचे तर 1500 नोव्हेंबरचे दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये प्लस आता ही रक्कम जमा होताच गॅस सिलेंडरची पण 830 रुपये सरकार आता देणार आहे. जर तुम्हाला पण गॅस सिलेंडरची 830 रुपये ही रक्कम पाहिजे असेल तर त्यासाठी आता राहिलेला आपला 3 मिनिटात
मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे पैसे मिळवण्यासाठी काय करावं लागेल ते सांगतो, कारण की गॅस सिलेंडरचा हप्ता पण इथून पुढे आता सरकार सर्व बहिणींपर्यंत देणार आहे, सर्व बहिणींना वाटप करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही. तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर देखील आपण लाडक्या बहिणीसाठी बोलू शकतो. तर चला आता यादीमधील पुढील तालुके जिल्हे तुम्हाला दाखवतो, ज्या की तालुक्यामध्ये दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत. त्या जिल्ह्यांची पण यादी व तालुक्यांची देखील यादी, त्यांची नावे आता आपण वाचून दाखवत आहोत. तर या ठिकाणी बघा आता यादी आलेली असून तुम्हाला लिस्ट दिसत असेल. यामध्ये बघा तालुक्यांचा पहिला टप्पा वरती दिसत आहे, त्यानंतर दुसरा टप्पा तालुक्यांचा आहे, तिसरा व चौथा, म्हणजे या 4 टप्प्यामध्ये असे पैसे 3000 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे व ती 100% जमा पण होणार आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण बघूयात. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणारे पुढील क्रमांकाचे तालुके सरकारने आता दिलेले आहेत. तर या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा सर्व काही जाहीर देखील झालेला आहे. तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका आर्णी तालुका. जर या आर्णी तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर या आर्णी तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती किती रुपये जमा होणार, तर 1500 ऑक्टोबरचे, हे तर तुम्हाला माहितच आहे. अजून 1500 नोव्हेंबरचे, हे टोटल किती 3000 रुपये झाले. हे 3000 रुपये जमा होणार आहेत. जसे 3000 रुपये जमा होतील लाडक्या बहिणीनं, एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये टोटल हे वाटप होणार असून हे पैसे पण तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आर्णी तालुक्याचा देखील यामध्ये समावेश सरकारने घेतला असून ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होतील. त्यानंतरचा धारवा तालुका, या धारवा तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. धारवा तालुक्यात 1500 प्लस 1500 टोटल किती रुपये होईल, तर हे 3000 रुपये होतात. हे 3000 रुपये जमा होणार आहे डायरेक्ट रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार असून एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून नक्की मिळणार आहे. कारण तशी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे. तर तसेच इकडे बघा पैसे वाटप होणारा त्यानंतरचा नेर तालुका. नेर तालुक्याचं नाव पण सरकारने यादीत घेतलेलं असून या नेर तालुक्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पण आता 3000 रुपये मिळणार आहेत. हे 3000 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे काळजी व कसली चिंता आता करत बसू नका. सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. त्यामुळे शक्यतो लाडक्या बहिणींची चिंता आता दूर झाली असल्यामुळे प्रत्येक बहिणीला एक चांगली दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर बघा या नेर तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3000 रुपये, ऑक्टोबरचे 1500 तर नोव्हेंबरचे 1500 अशी रक्कम डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज लाडक्या बहिणीला पडणार नाही. कारण की सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची पण यादी आपण बघतच आहोत. आता फक्त राहिलेला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर या ठिकाणी बघा आता पुढची यादी देखील आलेली असून लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तसा आनंदाचा निर्णय सरकारने आता घेतलेलाच आहे. तर या ठिकाणी बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेला आहे 2 कामे करून घ्या. जर केली नाही तर तुम्हाला आता ऑक्टोबरचा हप्ता मिळेल, मात्र नोव्हेंबरचा मिळायचा नाही व डिसेंबरचा पण मिळायचा नाही. आता वर्षाचा शेवट आहे. त्यामुळे सरकारने काय केलेलं आहे 2 कडक नियम लावलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे कुणी येत होतं पैसे घेत होतं, मग त्यामुळे सरकारने आता ही 2 कडक नियम लावलेले असून या नियमाचं पालन करावं. हे 2 कामे आता करून घ्या तरच तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरचा व डिसेंबरचा हप्ता मिळेल व ती कामे करण्यासाठी आता फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 3 दिवसाच्या आत ही कामे केली तर ठीक, अन्यथा तुमचा हप्ता नोव्हेंबरचा अडकू शकतो, डिसेंबरचा पण अडकू शकतो. मग ती कोणती कामे करायची आहेत आता त्याबाबतची माहिती तुम्हाला देत आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही थोड्या कारणामुळे आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ जर बघितला नाही, तुम्ही हा राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ जर सोडून गेलात, पाहिला नाही, तर तुमचा तोटा होऊ शकतो. मग तुमचे पैसे देखील नोव्हेंबरचे येणं थांबू शकतं, डिसेंबरचे पण भेटायचे नाहीत. मग तुम्हाला आताच डिसेंबर नोव्हेंबरचे पण हप्त्याचे पैसे लवकर पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेलं हे काम करा. म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता वाटप झाला की नोव्हेंबरचा लगेच 1500चा हप्ता भेटेल. त्यानंतर 10 ते 15 दिवसात डिसेंबरचा पण हप्ता भेटेल. कारण सरकारला नवीन वर्षाची तयारी करायची आहे. त्यामुळे आता राहिलेला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता सरकार सर्व बहिणीच्या बँक खात्यात लवकर देणार आहे. ज्यांनी ही 2 कामे केली असतील त्यांच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी आता नोव्हेंबरचे पण पैसे जमा होणार आहेत. 1500 नोव्हेंबरचे पण मिळणारच आहेत. मग आता ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे देखील आता हे लवकर पैसे कसे मिळवायचे, जरी ऑक्टोबरचा आला असेल तर मग नोव्हेंबरचा हप्ता लवकर कसा मिळवायचा, त्यासाठी आता फक्त राहिलेला आपला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता आपण सविस्तर माहिती बघूया.
तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार एकंदरीत विचार केला तर लाडक्या बहिणींनो पैसे वाटपाची मोठी तयारी सरकारने केलेली आहे असं देखील आपण बोलू शकतो, कारण तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आता मात्र तुम्हाला काळजी व चिंता करण्याची तर गरज पडणार नाही, कारण ही एक सर्वात मोठी खुशखबर तर आहेच। तर या ठिकाणी बघा आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पैसे वाटप आम्ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सुरू करत आहोत असं सांगितलं आहे। या ठिकाणी सांगितलं की काळजी संपली, चिंता संपली, प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाला अखेर शुभारंभ। आता काळजी करू नका, 2 हप्त्याचे 3000 रुपये येणार म्हणजे येणार। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे असं एकनाथ शिंदे म्हटले व तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदेंनी जर कोणता शब्द दिला ते जर काही बोलले तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे आता यावेळेस देखील ते शब्द पूर्ण करणार असून ऑक्टोबरचा हप्ता जमा होताच लगेच नोव्हेंबरचा 1500 हप्ता टोटल तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे येऊन जातील। त्यामुळे आता तुम्ही शक्यतो काळजी व कसली चिंता करत बसू नका, कारण सर्वात मोठी खुशखबर ही तुमच्यासाठीच आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठीच आता झालेला आहे। तर चला पैसे वाटपाच्या यादीत पुढचे कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत त्यांची देखील माहिती आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार बहिणीचं नशीब चमकलं। 12 जिल्हे 3000 रुपये म्हणजे किती, आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 2 हप्त्याचे 3000 रुपये फक्त 12 जिल्ह्यात मिळणार आहे। त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यात सरकार देऊन टाकेल, मात्र आता 12 जिल्ह्यातच फक्त 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। अन्यथा इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त ऑक्टोबरचेच 1500 रुपये मिळणार आहेत, कारण या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी सरकारने सांगितलेली 2 कामे आता केलेली आहेत। ती 2 कामे पूर्ण असल्यामुळे डायरेक्ट पैसे या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देत आहे। तुम्ही जर ही कामे केली तर तुम्हाला पण नोव्हेंबरचा हप्ता पण लगेच भेटू शकतो। ऑक्टोबर व नोव्हेंबरचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात 100% आता हे जमा होऊ शकतात। तर चला नेमके कोणते 2 कामे करावी लागतील ती माहिती एकदा आपण बघूयात। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात व अजून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सरकार वाटप करत आहे त्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने महत्त्वाची माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी तर आलेलीच असून या ठिकाणी 1500 प्लस 1500 2 हप्त्याची किती हे झाले 3000 रुपये। 3000 रुपये जमा होण्यासाठी 2 कामे करायची आहेत। त्यासाठी आता पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते तुमच्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितलं होतं व आदिती तटकरे या हप्ता वाटपाच्या आधी प्रत्येक वेळी म्हणत असतात। त्यांनी सांगितलं की आता प्रत्येक बहिणीने ही 2 कामे अर्जंट करून घ्या। 3च दिवस शिल्लक राहिलेले आहेत, या 3 दिवसाच्या जर कामे केली तर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे भेटतील, नाहीतर पुन्हा तुमचा हप्ता बंद राहू शकतो। जरी ऑक्टोबरचा आला तर मग नोव्हेंबरचा हप्ता तुमचा बंद होऊन जाईल व तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे लगेच तर भेटणार नाहीत, मात्र पुढे सुद्धा भेटणार नाहीत। ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर चला नेमकी कोणती कामे करायची आहेत, तर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक। तर बघा आता हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल तर मग नक्कीच दिलासा मिळणार असून डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होऊन जातील। आधार कार्ड मोबाईल नंबरशी हे 100% आता लिंक सर्व प्रत्येक लाडक्या बहिणीला करावंच लागणार आहे, कारण की आता लाडक्या बहिणीसाठी तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। यानंतर बघा दुसरं काम करायचं आहे EKYC। आता बघा EKYC करा। आता नोव्हेंबरच्या काही तारखेपर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबरच्या जवळची जी एक तारीख आहे त्या ठिकाणापर्यंतच तुम्ही EKYC करू शकता। 17 का 18 नोव्हेंबर आहे, थोडा बदल केलेला आहे, त्यामुळे तिथपर्यंत एकदा EKYC करा। जर केली नाही तर मग हप्त्यामध्ये अडचण येऊ शकते, पैसे भेटायचे नाहीत। ही देखील गोष्ट सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या। अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार, अजून कोणत्या तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत त्यांची देखील यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली असून पूर्ण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटली 2 हप्त्याचे 3000 रुपये जमा होऊन जाणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे व कोणते तालुके आहेत त्यांची एकदा तुम्हाला माहिती देतो। तर या ठिकाणी बघा पुढचा तालुका आहे यवतमाळ। यवतमाळ या ठिकाणी पैसे जमा होणारा जिल्हा आहे तो त्यानंतर बाभुळगाव तालुका या ठिकाणी पैसे जमा होऊन जातील। काळजी करण्याचं कारण नाहीये, पूर्ण रक्कम ही जमा होऊन जाणार आहे तसा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यानंतरचा तालुका देखील आहे धारणी तालुका, त्यानंतर मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर, अमरावती या तालुक्यात या जिल्ह्यात यवतमाळ जिल्हा, बीड, लातूर जिल्हा या ठिकाणी पूर्ण पैसे माता भगिनींच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वाटप होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। रोजची रोज लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अशीच माहिती पाहण्यासाठी एक छोटंसं काम करा, आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे अपडेट तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना धन्यवाद।